सरकारने रेल्वे तिकीट बुकिंग सिस्टीममध्ये मोठे बदल केले आहेत। जुलै 2025 पासून रेल्वे तिकीटवरती नवीन नियम लागू होणार आहेत। नवीन रूल हे लावले जाणार आहेत। आता असे मिळणार आहे रेल्वे तिकीट म्हणजेच ट्रेन तिकीट। दरवर्षी एजंटची धांदल रोखण्यासाठी सरकारकडून हे नवीन तिकीट नियम लावण्यात येत आहेत आणि यावर्षी सुद्धा जुलै 2025 पासून ट्रेन तिकीटवरती मोठे बदल केले जाणार आहेत। वेटिंग लिस्ट समस्या कमी करण्यासाठी आणि तिकीट बुकिंग आणखी सोपी करण्यासाठी हे नवीन नियम रेल्वे मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेले आहेत। आत्ताच्या वेळेस 1 जुलैपासून हे नवीन नियम लागू केले आहेत। या बदलांचा उद्देश प्रवाशांना सुखी, सोपे आणि पारदर्शक प्रवास व्हावा हाच आहे। प्रवाशांना वेळेत तिकीट मिळावं आणि काही प्रवाशांना प्रवास सोयीस्कर व्हावा, कोणत्याही एजंटच्या फ्रॉडमध्ये प्रवासी अडकू नयेत अशाच उद्देशाने हे नियम 1 जुलै 2025 पासून लागू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आलेला आहे। या नवीन नियमांमुळे ट्रेन तिकीट बुकिंग सिस्टीम पूर्णपणे बदलली आहे। पहिले जेव्हा वेटिंग तिकीटवाले स्लीपर किंवा AC मधून प्रवास करत होते, आता असे नाही। तात्काळ तिकीटमध्येही मोठे बदल करण्यात आलेले आहेत, जे की प्रत्येक रेल्वे प्रवाशाला जाणून घेणे हे महत्त्वाचे आहे। म्हणजे तुम्हाला समजलं असेल की स्लीपर किंवा AC मधून वेटिंग तिकीटवाले सुद्धा प्रवास करत होते, परंतु आता असं होणार नाही। त्याच्यामध्ये सुद्धा बदल केलेला आहे। तसेच तात्काळ तिकीटमध्ये सुद्धा बदल केलेला आहे आणि हे बदल कोणते असणार आहेत तेच आपण इन डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्याचा प्रवाशांना फायदा काय होणार, तो फायदा कसा घ्यायचा याची सुद्धा सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर त्यातील सर्वात पहिला नियम आहे तो म्हणजे ॲडव्हान्स रिझर्वेशन पिरियडचा। आता सर्व मेल, एक्सप्रेस, सुपरफास्ट ट्रेनची तिकीट बुकिंग 120 दिवस पहिले सुरू होणार आहे। या अगोदर हेच बुकिंग सर्व ट्रेनसाठी वेगवेगळे होते, त्यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगला अडचण येत होती, प्रवाशांचे कन्फ्युजन होत होते। म्हणजे तुम्हाला समजलं असेल की वेगवेगळ्या ट्रेनसाठी पहिलं वेगवेगळा पिरियड होता, तर आता तो एकच पिरियड करण्यात आलेला आहे आणि तो 120 दिवसांचा करण्यात आलेला आहे। त्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजे तात्काळ तिकीट नियमात मोठे बदल होणार आहे। AC कोचची तात्काळ तिकीट बुकिंग सकाळी 10 वाजल्यापासून चालू होणार आहे, तर स्लीपर कोचची तात्काळ तिकीट बुकिंग सकाळी 9 वाजल्यापासून चालू होणार आहे। एकाच युजर ID वरून दिवसाला फक्त 2च तिकीट काढता येणार आहेत। हा नियम पहिला असा होता की AC कोच असेल किंवा स्लीपर कोच असेल सर्वांना एकच वेळ दिली होती, परंतु आता ती बदलण्यात आली आहे। जर एकच टायमिंग असेल तर प्रवाशांची गर्दी होणार, प्रवाशांची धांदल उडणार आणि ही होऊ नये यासाठी हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे। या नियमामुळे आणखी ट्रेन तिकीट गर्दी टळेल, प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, रेल्वे ट्रॅक किंवा अवतीभोवती गर्दी होणार नाही, त्यामुळे अलीकडे होणारे रेल्वेचे ॲक्सिडेंट आहेत ते टळतील। या सर्व गोष्टींचा विचार करूनच सरकारने रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठे बदल केलेले आहेत। तसेच 1 जुलै 2025 पासून रेल्वेचे असे मोठे नियम असणार आहेत की 100% बुक होईल कन्फर्म तात्काळ तिकीट। म्हणजे तुम्हाला जर तात्काळ तिकीट कन्फर्म करायचे असेल तर त्यासाठी सुद्धा नवीन नियम लावण्यात आलेले आहेत। ते कोणते असणार आहेत पाहू। तुम्हाला यासाठी आधार व्हेरिफिकेशनची गरज असणार आहे। नवीन तात्काळ तिकीटमध्ये सर्वात महत्त्वाचा हिस्सा हा OTPचा असणार आहे। जुलै 2025 पासून IRCTC किंवा मोबाईल ॲप असेल, IRCTCला आधार लिंक करणे हे गरजेचे असणार आहे। त्याचं व्हेरिफिकेशन करणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे, तरच 100% तात्काळ तिकीटचे कन्फर्मेशन होणार आहे। तुम्हाला समजलं असेल की आधार व्हेरिफिकेशन हे महत्त्वाचं ठरणार आहे जुलै 2025 पासून तात्काळ तिकीटसाठी। त्यानंतर बुकिंग पूर्ण करण्यासाठी आधार OTPची गरज असणार आहे। म्हणजे ॲपमध्ये आधार नंबर टाकल्यावरती तिकीट धारकांच्या मोबाईलवरती एक OTP हे यायलाच हवा, ज्यामुळे तिकीट प्रक्रिया पूर्ण झाल्याचे कन्फर्मेशन होणार आहे। हा नियम AC किंवा नॉन AC सर्वांसाठी सारखाच असणार आहे।
नवीन रिफंड पॉलिसी, त्याचा पुढचा नियम आहे तो म्हणजे नवीन रिफंड पॉलिसी लागू होणार आहे। ट्रेन प्रस्थानमध्ये 48 तास पहिले तिकीट रद्द केले तर 75% रिफंड मिळणार आहे। तुम्हाला समजलं असेल की तुम्ही जर तिकीट काढलं आहे आणि 48 तासाच्या आतमध्ये जर तुम्ही तिकीट रद्द केलं तर तुम्हाला 75% रिफंड मिळणार आहे। 24 ते 48 तासाच्या मध्ये जर रद्द केले तर तुम्हाला 50% रिफंड मिळणार आहे आणि 24 तासाच्या आतमध्ये रिफंड केले तर तुम्हाला रिफंड हे मिळणार नाही। तसेच वेट लिस्टेड तिकीट जर 4 बनवून पर्यंत म्हणजे वेट लिस्टेड जे तिकीट आहे ते 4 बनवूपर्यंत कन्फर्म नाही झालं तर तुम्हाला 100% तिकीट रिफंड मिळणार आहे। म्हणजे जे वेटिंग लिस्टेड तिकीट आहे, जे चार्ट बनवून त्यांचा चार्ट असतो तो बनवूपर्यंत जर तुमचं तिकीट कन्फर्म नाही झालं तर तुम्हाला 100% रिफंड मिळणार आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे किंवा अन्य रेल्वेचे लाभ घ्यायचे असतील तर ऑनलाईन पात्रता चौकशी करणे हे गरजेचे असणार आहे। जुलै 2025 पासून ई तिकीटला महत्त्व दिलं जाणार आहे। आता ई तिकीट म्हणजे काय, जे ऑनलाईन तिकीट असतं त्याला महत्त्व दिलं जाणार आहे, कारण कागदाचा अतिउपयोग आणि त्यामुळे होणारा कचरा यापासून बचाव व्हावा यासाठी जुलै 2025 पासून ई तिकीटला महत्त्व दिलं जाणार आहे। कारण तिकीट म्हटलं की कागद येतो आणि प्रवाशांना तिकीटचा वापर झाल्यानंतर प्रवासी तिकीट फेकून देतात आणि त्यामुळे कचरा वाढतो, कागदाचे प्रमाण वाढतं आणि प्रदूषण होतं आणि हेच टाळण्यासाठी ई तिकीटला महत्त्व दिलं जाणार आहे। आता हे बदल का केले आहेत तर रेल्वे मंत्रालयाचे असे म्हणणे आहे की वेटिंग तिकीटवाले पण AC या स्लीपरमध्ये प्रवास करतात आणि त्यामुळे स्पेशल बुकिंग केलेल्या प्रवाशांना धांदल उडते। म्हणजे आतापर्यंतचा जो अनुभव आहे रेल्वे मंत्रालयाचा त्यांच्यानुसार जे वेटिंग तिकीटवाले आहेत ते सुद्धा स्पेशल स्लीपर आणि AC मधून प्रवास करतात आणि त्यामुळे ज्या प्रवाशांनी स्पेशल बुकिंग केलं आहे अगोदर त्याच प्रवाशांची धांदल उडते आणि त्यामुळे रेल्वेमध्ये गर्दी होते आणि प्रवाशांना जे स्पेशल तिकीट बुकिंग केलेले आहेत त्या प्रवाशांना अडचण होते। आणि म्हणूनच या नवीन नियमानुसार ज्या प्रवाशांची तिकीट वेटिंग असेल ते फक्त जनरल डब्यातूनच प्रवास करणार आहेत। तर तुम्हाला समजलं असेल सर्वात महत्त्वाच्या नियमांमधील एक नियम म्हणजे जे वेटिंग तिकीटवाले प्रवासी आहेत त्या वेटिंग तिकीटवाल्या प्रवाशांना फक्त जनरल डब्यातूनच इथून पुढे प्रवास करता येणार आहे, त्यांना स्लीपर किंवा AC मधून प्रवास करता येणार नाही। हा कडक नियम 1 जुलै 2025 पासून लागू करण्यात आलेला आहे आणि हा नियम सर्व ट्रेनसाठी सेमच असणार आहे। म्हणजे मेल असेल, एक्सप्रेस असेल किंवा सुपरफास्ट असेल, सर्व ट्रेनमध्ये हा नियम हा सारखाच असणार आहे। त्याच्या अगोदर आपण पाहिलेले सर्वच नियम हे सर्व ट्रेनसाठी सारखेच असणार आहेत। सो तुम्हाला हे सर्व नियम समजले असतील। आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। यानंतरचा व्हिडिओ त्याच्यावरती बनवला जाईल। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद।